शेतकरी नेत्यांच्या आंदोलनावर तोडगा निघालाय। सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी नेते आणि सरकारची बैठक पार पडली आणि यामध्ये 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना दिलंय। तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने आता उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। या समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे बैठक सुरू असतानाच सरकारने उच्चाधिकार समितीचा GR जारी केला। कर्जमाफीसाठी समिती सरकारला शिफारसी सुचवणार असून येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने दिले। आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं। कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। आणि या बातमीसह नमस्कार महाराष्ट्रमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये आता इथेच थांबूया। थोड्याच वेळात ब्रेकफास्ट न्यूज माधवी सोबत